नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की आकाश आणि नम्रताच्या लग्नाची ईश्वरी तयारी करू लागत असते. सर्वजण हे आनंदित असतात, पण आपण पाहतो ईश्वरीची आई ही विचारामध्ये पडलेली असते आणि ईश्वरी तिच्या जवळ जाते आणि विचारते, आई काय झालं, तू काहीही चिंता करू नको. आणि आई बोलते, ईश्वरी आपल्या नम्रताचे लग्न तर व्यवस्थित होईल ना. तेव्हा ईश्वरी तिला उत्तर देते, आई नम्रताईचे लग्न देखील व्यवस्थित होईल आणि तिचा संसार देखील चांगला होईल. का बरं, तुला माहिती आहे का? कारण आमच्या डोक्यावर आमच्या आईवडिलांचा आशीर्वाद आहे. त्यानंतर आपण पाहतो ईश्वरीची आई बाजारामधून जात असते. तेव्हा तिची नजर ही वल्लरीवर पडते आणि ती विचार करते, या बाईमुळे माझ्या जीवनामध्ये खूप मोठं संकट आलं आहे आणि आता माझ्या मुलीच्या जीवनात देखील हिच्यामुळे संकट येत आहे. असं ती विचार करून ती वल्लरीच्या जवळ जाते आणि तिला पकडते आणि तेव्हा वल्लरी ही जोरात तिला धक्का मारते आणि तिथून निसटून पळून जाते. आणि त्यावेळेस ईश्वरीची आई जोरात आरडाओरडा करत असते आणि त्यावेळेस त्या ठिकाणी ईश्वरी आणि अर्णव देखील येतात आणि ईश्वरीची आई ही ईश्वरीला बोलवते, लवकर इकडे ये, ती बाई निसटून गेली, तिला मी पकडले होते. आणि अर्णव विचार करतो, कोण बाई, कोण होती ती? आणि तेव्हा ईश्वरीची आई तिला उत्तर देते, तीच बाई जिच्यामुळे तुमच्या आईने आत्महत्या केली. आणि तेव्हा अर्णवला देखील खूप मोठा धक्का बसतो. आता येणाऱ्या भागामध्ये अर्णवच्या आईच्या आत्महत्येमागे वल्लरी जबाबदार आहे, हे सत्य अर्णवला समजणार का, हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.